आम्ही तुम्हाला आता एक असा रस्ता दाखवणार आहोत जो पाहून तुम्हाला वाटेल हा शेतात जाणारा रस्ता आहे किंवा तो पाणंद रस्ता आहे। पण हा रस्ता एका गावात जाणार आहे। हे जर तुम्हाला सांगितलं तर तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही। पाहुयात हा रस्ता नेमका आहे कुठला आणि इथल्या ग्रामस्थांचा नेमका संघर्ष कसा सुरू आहे ते या स्पेशल रिपोर्टमध्ये। हा रस्ता आहे की मृत्यूचा मार्ग? या रस्त्यावरून नेते प्रवास करतील? ग्रामस्थांचा रोजच्या रोज जीवघेणा संघर्ष। हा रस्ता कुठल्या शेतात जाणारा नाहीये किंवा हा कुठला पाणंद रस्ताही नाही, तर हा रस्ता जातो एका गावात। छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यातील भीमवाडी गावात जाणारा हा रस्ता आहे। फुलंब्री हा तालुका म्हणजे राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांची कर्मभूमी आणि हे गाव भाजपचे आमदार अनुराधा चव्हाण यांच्या मतदारसंघात असून खासदार कल्याण काळे यांचाही या भागासोबत निकटचा संबंध आहे। तरीही या गावाची स्थिती दयनीय आहे। गावात जाणारा मुख्य रस्ता पूर्णतः खराब असून पावसाळ्यात लहान मुलांना चिखल तुडवत शाळेत जावं लागतं। त्यांचे कपडे बूट सगळं चिखलानं माखून जातं। शिक्षणासाठीचा हा संघर्ष गावकऱ्यांच्या नजरेतून दररोज दिसतो। मी सकाळी शाळेत जाताना खाली पडले गाडीवरून, गाडी जाम झाली, युनिफॉर्म खराब झाला, बॅग खराब झाली, मला खूप लागलो। त्याच्यामुळं सरकारने आमचा रोड चांगला बनवून दिला। नागरिकांना गावाबाहेर जायचं असेल तर मोठा संघर्ष करावा लागतो। दुचाकी चारचाकी वाहनं चिखलात घसरतात, बंद पडतात, अपघातांचे प्रसंगही सातत्यानं घडतात। रस्त्याची समस्या ही जवळजवळ 40 वर्षापासून अशीच आहे। अच्छा। प्रत्येक इलेक्शनला लोकसभेचा असो, विधानसभेचा असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो या ग्रामपंचायत असो, तर आम्हाला आश्वासन देतात, रस्ता काही करत नाही। प्रत्येक ग्रामपंचायतला जवळजवळ समजा आमचा प्रत्येक कॅन्डिडेट एक सदस्य राहतो विधानला, तरी आमच्या कामाकडे दुर्लक्ष होतं। रस्ता करून द्या, मजूर झाला तरी कोणी करीना त्याला, त्याचे काय कारण आहे तेच कळेल मार्ग नाही। अच्छा। रस्त्याच्या समस्या खूप दिवसापासून ग्रामपंचायतला निवेदन देतोय, सगळेजण जातोय, महिला मंडळाला घेऊन गेलेलो आहे, तरी आमच्या कामाकडे दुर्लक्ष आहे सगळ्यांचं। आजारपणात रुग्णांना हॉस्पिटलमध्ये नेताना मोठा प्रश्न उभा राहतो। रस्त्याअभावी वेळेवर उपचारही मिळत नाही। त्यामुळे गावकऱ्यांची मागणी आहे की लोकप्रतिनिधींनी या रस्त्यावरून एकदा प्रवास करावा आणि गावकऱ्यांचा त्रास समजून घ्यावा, म्हणजे तातडीनं या रस्त्याचं काम हाती घेतलं जाईल। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।